नमस्कार, मी श्रेया नंदो जगदाळे, टिळक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थिनी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझ्या वक्तृत्वाचा विषय मांडते. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी. भारतात शैक्षणिक समतेच्या लढ्याचा पाया रचणाऱ्या समाज सुधारकांनी शिक्षणाच्या माध्यमातून गरीब, वंचित, दलित, महिला आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न केला. राजश्री शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती व आरक्षण धोरणांची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतात आरक्षण तत्वाचे जनक मानले जाते. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणाले होते, तुम्ही समाजासाठी शिक्षण घ्या, मी पाठिंबा देईन. यावरून एक गोष्ट लक्षात येते की शिष्यवृत्ती योजना ही शैक्षणिक प्रवासामध्ये बळकटी निर्माण करणारी सामाजिक बांधिलकीची व्यवस्था आहे. ही व्यवस्था अनेकांनी जपली. महात्मा फुलेंनी दलित, बहुजन आणि स्त्रियांसाठी केलेले प्रयत्न हे शिष्यवृत्तीच्या मूलतत्वाशी संबंधित आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू करून शिष्यवृत्तीसाठी निधी उभारला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीच्या योजना राबविल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरीब विद्यार्थ्यांना काम करून शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. या पाठीमागे एकच उद्देश होता, गरिबीमुळे शिक्षण थांबू नये आणि याच विचाराचा आधार घेत, हाच विचार जपत विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्यासाठी, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवत आहेत आणि त्याच मी आज आपणास सांगणार आहे. केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना. केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये NMMS शिष्यवृत्ती योजना ही योजना इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना ही सशस्त्र बल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील शहीद किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राबवली जाते. राष्ट्रीय प्रोत्साहन शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून देशातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन दिलं जातं. इन्स्पायर शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विज्ञान व संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रगती व सक्षम योजना या तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या महिला व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात. अशा विविध योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात. या व्यतिरिक्त अनेक योजना केंद्र शासनाकडून राबविल्या जातात. याची माहिती आपणास राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून घेता येऊ शकते. यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना. महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांमध्ये सैनिकी शाळेत शिकणाऱ्या मुलांना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता देण्यात येतो. माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक मेरिट स्कॉलरशिप देण्यात येते. तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून भटक्या जाती, विमुक्त जाती, मागास प्रवर्गातील 5वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिलं जातं. एकंदरीत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांचा विचार केला तर या योजनांमुळे गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होऊन शाळेतील गळती दर कमी होत आहे आणि पर्यायानं बाल कामगारांचं प्रमाण कमी होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये माझं शिक्षण माझ्या हक्काचं आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजत आहे. मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत, तर मॅट्रिक नंतरच्या शिष्यवृत्ती योजना या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये टिकवून ठेवण्यासाठी मदत करत आहेत. मॅट्रिक नंतरच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये मॅट्रिक नंतरचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क परतावा दिला जातो. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता दिला जातो. अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेद्वारे आर्थिक मदत करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50% परतावा दिला जातो. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून वरिष्ठ व कनिष्ठ पातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मदत केली जाते. माजी सैनिकांच्या मुलांना राज्य शासनाद्वारे शिक्षणामध्ये सवलत दिली जाते. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. अशा विविध योजना विविध शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. या योजनांची अंमलबजावणी
विविध शासकीय यंत्रणांद्वारे केली जाते। योजनांचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत। योजनेनिहाय उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली आहे। शिष्यवृत्ती योजना या शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करत आहेत। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या महत्त्वाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाने भारताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। या धोरणामध्ये शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या प्रक्रिया आणि दिशा ठरवून दिलेल्या आहेत। शिष्यवृत्तीचे अर्ज, मंजुरी, वितरण इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन डिजिटल स्वरूपामध्ये व्हायला हव्यात। NEP नुसार शिष्यवृत्ती योजना या वंचित घटकांवरती लक्ष केंद्रित करतात। शिष्यवृत्तीचे निकष हे गरज आणि गुणवत्तेच्या आधारे ठरवले जात आहेत। एकंदरीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी ही शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी जोडली गेलेली आहे। यामुळे शासन योजना राबवत असताना त्यामध्ये सातत्यपूर्ण लक्ष ठेवून सुधारणा घडवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा लाभ वाढवत आहेत आणि शिक्षणातील गुणवत्ता वाढीस याचा उपयोग होत आहे। शेवटी या सर्व योजनांची अंमलबजावणी जर प्रभावी झाली, परिणामकारक झाली तर भारत देश हा शिक्षण क्षेत्रामध्ये न्याय, समता मूल्य आणि दीर्घकाल प्रगती साधणारा राष्ट्र म्हणून उभा राहू शकतो।